सावळे सुंदर रूप तुझे मनोहर. खरं तर अभंगातल्या या ओळी ज्या आहेत त्या प्रत्यक्ष या विठुरायाच्या या चेहऱ्यावरती, त्याच्या हावभावावरती आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय खरं तर आषाढी एकादशीच्या या खरं तर पवित्र दिवसाच्या निमित्ताने आज TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी आपण विठ्ठलाचं गाभाऱ्यातून हे प्रत्यक्ष सावळं सुंदर गोजिर असं रूप जे आहे ते त्याचं दर्शन घडवतोय. तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी जे आहेत ते आपल्या सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. तब्बल 2 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस जी लागलेली असते ते दर्शन प्रत्यक्षात या ठिकाणी घडतं आणि हा आनंदाचा आणि हा परंपरेचा हा जो सोहळा आहे आषाढी वारीचा तो या ठिकाणी पूर्ण होत असतो. खरं तर वारकऱ्यांचा नित्यनियम आहे की पंढरीमध्ये यायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आणि आपली वारी पोहोचवायची, वारी पूर्ण करायची. हा खरं तर शिरस्ता जो आहे तो या वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच या विठुरायाचं सावळं गोजिरं रूप जे आहे ते या निमित्ताने आता संपूर्ण महाराष्ट्राला आपण हे दर्शन जे आहे ते घडवतो आहे. खरं तर विठ्ठलाच्या या दर्शनासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा जी आहे ती हे सर्व वारकरी करत असतात आणि प्रत्यक्ष या ठिकाणी आज त्याचं हे दर्शन जे आहे ते त्यांना प्रत्यक्षात होताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतोय खरं तर विठ्ठलाचं हे विलोभनीय दृश्य जे आहे, विलोभनीय ह्या विठ्ठलाचा जो चेहरा आहे ते पाहण्यासाठी शेकडो मैल पायपीट करत या ठिकाणी हे सर्व वारकरी जे आहेत ते येत असतात आणि याच विठुरायाचं सावळं रूपचं दर्शन झाल्यानंतर ही वारी जी आहे ते कृतकृत्य झाल्याची भावना जी आहे ती वारकऱ्यांच्या या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. त्यामुळे आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज या सावळ्या विठुरायाचं दर्शन TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी आपण दाखवत आहोत. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.